नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोमॅन शोमध्ये तुमचं स्वागत. संसदेचं हिवाळी अधिवेशन 1 डिसेंबर ते 19 डिसेंबरच्या दरम्यान होणार असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काल म्हणजेच 8 नोव्हेंबर रोजी एका ट्विटच्या माध्यमातून दिलेली आहे. आणि त्यामुळे आता जवळपास संसदेचं हिवाळी अधिवेशन हे 15 दिवस चालणार असल्याची माहितीसुद्धा स्पष्ट झालेली आहे. मग या 15 दिवसाच्या संसदीय अधिवेशनामध्ये लोकसभेत आणि राज्यसभेत कोणते विषय हे चर्चेचे ठरू शकतात जे शेतीच्या अनुषंगाने महत्त्वाचे असतील, त्यासोबतच अतिवृष्टीबाबत या संसदीय अधिवेशनामध्ये काही चर्चा होईल का, या सगळ्यांचा आढावा घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये करणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर संसदेचं हिवाळी अधिवेशन हे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरुवात होईल आणि तिसऱ्या आठवड्यापर्यंत चालेल आणि ख्रिसमसच्या आधी संपेल, अशा प्रकारची माहिती ही किरेन रिजिजू यांनी दिलेली आहे. अर्थात या कालावधी दरम्यान एकूण 15 बैठका या संसदीय अधिवेशनामध्ये होणार आहेत आणि त्यामध्ये विविध विषय हे चर्चेले जाणार आहेत, अशा पद्धतीची माहितीसुद्धा समोर आलेली आहे. परंतु यावरूनच काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सुद्धा टीका केलेली आहे. ते असं म्हणतायत की हा जो काही संसदीय अधिवेशनाचा कार्यकाळ आहे तो फक्त 15 दिवसांचा ठेवण्यात आलेला आहे, कारण की त्यामध्ये सुट्ट्यासुद्धा आहेत आणि त्यामुळे या 15 दिवसामध्ये नेमकी चर्चा काय केली जाणार, एवढ्या कमी कालावधीमध्ये हिवाळी अधिवेशन आयोजित करणं म्हणजे एक प्रकारे केंद्र सरकार चर्चेसाठी आणि वादविवादांसाठी कुठेतरी त्यातनं पळवाट काढतंय, अशा प्रकारचा आरोपही जयराम रमेश यांनी केलेला आहे. आणि त्यामुळे विरोधकांकडून सुद्धा या अधिवेशनामध्ये नेमके काय मुद्दे लावून धरले जाणार हाही चर्चेचा विषय ठरतोय. खरं तर संसदेचा असो किंवा विधिमंडळाचं अधिवेशन असो, या अधिवेशनांमध्ये जनहिताचे लोकहिताचे कामकाज होणं खरं तर अपेक्षित असतं. त्यासोबतच तिथे जनहिताला लक्षात ठेवून कायदे करणं आणि त्यानुसार चर्चा करणं, वादविवाद करणं हा सगळा या प्रक्रियेचा भाग असतो. आणि त्यामुळे इथे म्हणजेच विधिमंडळ असू द्या किंवा संसदीय स्थान असू द्या किंवा संसद असू द्या, या सगळ्यांमध्ये या पद्धतीचे निर्णय होणं अपेक्षित असतं आणि त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेकडे जनतेचं सुद्धा लक्ष लागलेलं असतं. आता मूळ मुद्दा हा आहे की शेतीच्या संदर्भात या अधिवेशनामध्ये काय चर्चा होण्याची शक्यता आहे. 21 ऑगस्ट रोजी यापूर्वी मॉन्सून सत्र, ज्याला आपण मॉन्सूनचं सत्र असं म्हणतो संसदेचं, ते संपलेलं होतं आणि या मॉन्सूनच्या सत्रामध्ये जवळपास 21 बिल म्हणजे विधेयक हे मंजूर करण्यात आलेले होते. आणि त्यावेळी बिहारमधलं निवडणुकांच्या अनुषंगाने SIR असू द्यात किंवा ऑपरेशन सिंदूर असू द्यात, यावरून मोठ्या प्रमाणात खडाजंगीही झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. आता या हिवाळी अधिवेशनामध्ये विशेषतः महाराष्ट्र असेल किंवा कर्नाटक असेल, या राज्यांमध्ये जो काही निवडणुकांमध्ये वोट चोरीचा आरोप हा काँग्रेसकडून केला जातोय, त्यावरनं सत्ताधारी पक्षाला घेरण्याची तयारी, रणनीती ही काँग्रेसकडून आखली जाणार आहे, अशा पद्धतीची शक्यता आहे. खरं तर ह्या सगळ्या प्रकारच्या राजकीय चर्चांमध्ये शेतीच्या मुद्द्यांना किती महत्त्व दिलं जाईल हा खरं तर महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण की देशभरात विविध भागांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे. उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा तडाखा बसलेला आहे. आपल्याकडे महाराष्ट्रात किंवा गुजरातमध्ये, कर्नाटकमध्ये या भागांमध्ये सुद्धा अतिवृष्टीनं थैमान घातलेलं होतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाची जी काही पिकं आहेत ती पूर्णतः निस्तनाभूत झालेली आहेत. अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारनं उत्तरेतला काही भाग 2-3 राज्य वगळले तर इतर भागामध्ये मोठ्या प्रमाणात मदत ही केलेली नाही आहे. महाराष्ट्राचं उदाहरण द्यायचं झालं तर आत्तापर्यंत साधारणतः 1550 कोटी रुपयाचं एवढीच मदत केंद्र सरकारनं केलेली आहे. परवा दिवशी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी बीड जिल्ह्यातील शिरसाळा येथे भेट दिली. त्यावेळेस ते असं म्हणाले की केंद्र सरकार अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी जर राज्य सरकारनं प्रस्ताव पाठवले तर त्यानुसार मदत करेल आणि त्यामध्ये कोणतीही कमतरता दिसणार नाही. मोठ्या प्रमाणात NDRFच्या माध्यमातून केंद्र सरकार या अतिवृष्टीबाधितांना मदत करेल, अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. अर्थात अजूनही केंद्राची मदत ही राज्य सरकारला मिळालेली नाही आहे. गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आलेले होते आणि त्यावेळेस त्यांनी सुद्धा भरीव मदत देण्याचं आश्वासन दिलेलं होतं, परंतु अद्यापही राज्य सरकारपर्यंत पोहोचलेली नाही आणि त्यामुळे ती शेतकऱ्यांना सुद्धा मिळालेली नाही आहे. महाराष्ट्रातील इंडिया आघाडीचे जे खासदार आहेत ते या विषयांना धरून सत्ताधारी पक्षाला प्रश्न विचारतील अशी एक शक्यता आहे. त्यासोबतच दुसरा मुद्दा आहे तो शेतमालाचे दर हे सध्या हमीभावापेक्षा कमी आहेत. सोयाबीनची खरेदी रखडून पडलेली आहे.
केंद्र सरकार सातत्यानं सोयाबीनसाठी आम्ही परवानगी दिली असं सांगतंय, परंतु राज्य सरकारांच्या पातळीवरती खरेदीची यंत्रणा तेवढी उभी राहिलेली नाही आहे किंवा सक्षम झालेली नाही आहे आणि त्यामुळे या सरकारी खरेदीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झालेला आहे। सोयाबीनची खरेदी असू द्यात, मूग असू द्यात, उडीद असू द्यात, तूर असू द्यात, या सगळ्या पिकांच्या खरेदीबद्दल सुद्धा कुठेतरी मळब दाटलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात कोंडी झालेली आहे। हा एक महत्त्वाचा मुद्दा संसदीय अधिवेशनामध्ये असेल। त्यानंतर तिसरा एक मुद्दा जो महत्त्वाचा आहे की शेतमालाचे दर हे सातत्यानं कमी होत आहेत आणि त्यासाठी केंद्र सरकारनं मागच्या काही काळापासून जी काही राबवलेली धोरणं आहेत त्याचा फटका बसलेला आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी हा एक विषय अधूनमधून चर्चेला येत असतो। त्याचं कारण असं की देशात शेतकरी आत्महत्या किंवा शेतकरी आपली जीवनयात्रा संपवण्याचं सत्र हे सुरूच आहे आणि ती एक गंभीर बाब आहे। या विषयावरती सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे। दुसरीकडे खतांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात खरीप हंगामामध्ये जाणवलेला होता आणि त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केलेला होता। सध्या देशामध्ये युरिया खताचा तुटवडा हा जाणवतोय, विविध भागांमध्ये DAPचा सुद्धा तुटवडा आहे आणि त्यामुळं या अधिवेशनात खतांचा तुटवडा हा सुद्धा विषय चर्चेचा होऊ शकतो अशी शक्यता सुद्धा वर्तवली जाते आहे। अर्थात बाकीच्या केंद्र सरकारच्या ज्या काही योजना आहेत किंवा ज्याच्याबद्दल केंद्र सरकार स्वतःची पाठ थोपटून घेते अशा PM किसान असेल किंवा आशा असेल, या विविध योजनांवरती केंद्र सरकारचा जोर असणार आहे। दुसरीकडे केंद्र सरकार हे पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहे की आम्ही पूरस्थितीत किंवा अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना कशा पद्धतीने भरीव मदत केलेली आहे, तर यावरती केंद्र सरकार ठाम असणार आहे। त्यानंतर विरोधकांकडून याच मुद्द्यावरती केंद्र सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्नसुद्धा होणार आहे। आता या सगळ्यामध्ये आपल्याला माहिती आहे की खत असेल, बियाणं असेल, कीटकनाशक असेल, यांच्यात बनावट आणि बोगस असे दोन प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि त्यामुळं अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संदर्भात बोगस बियाण्याला प्रतिबंध करणारं एक विधेयक केंद्र सरकारच्या पातळीवरती येण्याची शक्यता आहे आणि त्या संदर्भातली सुद्धा चर्चा आत्ता या हिवाळी अधिवेशनामध्ये कुठेतरी सुरू होईल अशा पद्धतीची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। एकूण काय तर शेतीच्या प्रश्नांवरती वेगवेगळ्या मुद्द्यांवरती चर्चा होईलच, त्यासोबतच GSTचा एक विषय ज्यावरती केंद्र सरकार पाठ थोपटून घेण्याची संधी सोडणार नाही आहे आणि त्यावरती विरोधकांकडून कोंडी करण्याचा प्रयत्नसुद्धा केला जाईल। GST कमी करून म्हणजे GST दरात कपात करून मोठ्या प्रमाणात महागाईला आळा घालण्यात आल्याचा दावा केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात केला जातोय आणि त्यावरती सुद्धा या अधिवेशनामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। इतर जे मुद्दे आहेत ते राजकीय आहेत बऱ्यापैकी, त्याच्यावरती आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडतीलच। यासोबतच 129वी आणि 130वी घटनादुरुस्ती विधेयक असतील, सार्वजनिक विश्वस्त विधेयक आणि दिवाळखोरी विधेयक यांचा सुद्धा समावेश या संसदीय अधिवेशनाच्या दरम्यान चर्चेसाठी होणार आहे। याच्यावरती चर्चा होतील आणि त्यावरती कामकाज सुद्धा होईल। एकूण 1 डिसेंबर ते 19 डिसेंबरच्या दरम्यान संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू राहणार आहे, चालणार आहे आणि या दरम्यान शेती विषयावरती काय कामकाज होतंय याकडे आपलं लक्ष असणार आहे। आता राज्य विधिमंडळाचं अधिवेशन नेमकं कधी सुरू होतं तर त्याचंही अपडेट जे अधिकृत येईल ते तुमच्यापर्यंत नक्की घेऊन आम्ही येणार आहोत। या अधिवेशनामध्ये नेमकं काय होतंय याचं प्रत्येक अपडेट तुम्हाला ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा। मी तुर्तास या माहितीसोबत इथेच थांबतोय। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो। त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आपण पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।